सांगलीच्या कामेरीमधील स्मशानभूमीत करणी आणि जादू टोण्यासारखा प्रकार. झाडाला बांधले गाठोडे तर मटक्यात ठेवले प्राण्याचे काळीज, काळी बाहुली आणि कापून हळदी कुंकू लावलेले लिंबू. विवाहित महिलेवर करणी करण्याचा प्रकार. सांगलीच्या कामेरीमधील स्मशानभूमीमध्ये करणी आणि भानामती केल्याचा प्रकार समोर आलाय. कामेरी येथील स्मशानभूमीमध्ये असणाऱ्या झाडाला करणीचे साहित्य आणि काळ्या बाहुल्या असलेले काळ्या कपड्याचे गाठोडे बांधल्याचे निदर्शनास आले. तर स्मशानभूमीमध्ये ठेवलेल्या मटक्यामध्ये प्राण्याचे काळीज, काळी बाहुली, हळद कुंकू टाकून कापून ठेवलेली 50 लिंब, पपई कवड्या, काळे तीळ, कापडी स्कार्फ, फुलांचा गजरा, पितळेचे लोखंडी खिळे आणि वेलीचे केलेले चुंबळ असे ठेवल्याचे निदर्शनास आले. एखाद्या विवाहित महिलेवर ही करणी किंवा जादू टोणं केल्याचा प्रकार कामेरीमधील स्मशानभूमीत निदर्शनास आला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि करणीसाठी ठेवलेले साहित्य जाळून टाकले. परंतु या घटनेमुळे मात्र कामेरी गावासह सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्ह्यातील कामेरी गावमध्ये इस्लामपूरच्या रस्त्याला लागून एक स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीमध्ये आज करणीचा प्रकार कोणीतरी केलेला आढळला. त्यामध्ये अनेक प्रकार करणीचे असे दिसून आले. एक तर झाडाला काळ्या कपड्यामध्ये आणि किळमळ मारलेल्या काही वस्तू आपल्याला आढळलेल्या आहेत. त्याबरोबर स्मशानभूमीमध्ये प्रत्यक्ष जे स्मशानभूमीमध्ये जाळलं जातं त्या ठिकाणी हे अघोरी प्रकार काही लोकांनी केलेले आहे. खरं तर असा अघोरी प्रकार इतके भयानक होता की त्या प्रकारामध्ये प्राण्यांचं काळीज असं मांस पण काही आढळलं. आपल्या लक्षात घ्या, ही फार भयानक अशी गोष्ट होती. लिंबू मिरची तर होतं, त्या अनुषंगानं अनेक करणीला आवश्यक असणारं काही साहित्य आढळलं. म्हणजे एखादा सर्वसामान्य माणूस बघून भयानक होईल असं वाटेल अशा स्वरूपाचं होतं. मी या निमित्तानं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आवाहन करतो की असं करणी किंवा अघोरी प्रकार करून कुणाचंही चांगलं किंवा वाईट होत नाही. आपण घाबरून न जाता निर्भयपणे अशा गोष्टीला सामोरं जाऊ. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.